बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण आग। काल दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पूर्व MIDC मधील कंपनीत अनेक स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली। या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। जेव्हा मुंबईकर 26 जुलैच्या पुरात अडकले होते तेव्हा ठाकरे बंधू कुठे होते? सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं वक्तव्य। सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे। दिवसभर सिनेमे बघायचे, घरच्यांसोबत फाफडा जलेबी खायची आणि मित्रांसोबत गप्पा मारायच्या, या पलीकडे ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी काय केले, असा सवाल सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी उपस्थित केला। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना गिफ्ट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीआधी डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा मिळून 3000 रुपये हप्ता 14 जानेवारी पूर्वी खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। नाराजीच्या चर्चेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला फुल स्टॉप। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिले आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे, पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय, असे स्पष्टीकरण देत नाराजीच्या चर्चेवर फुल स्टॉप दिला आहे। भाजपचा डोलारा मोदींच्या एका करंगळीवर उभा। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली आहे। भाजपचा डोलारा मोदींच्या एका करंगळीवर उभा, तर भाजपला कोणताही भक्कम आधार नाही। जर आधार असता तर काँग्रेससोबत युती केली नसती। खासदार संजय राऊत यांची टीका।